आज आपण सीसेट मधला पुढचा एक पार्ट घेणार आहोत, तो म्हणजे प्रोग्रेशन. ठीक आहे, प्रोग्रेशन याला मराठीमध्ये श्रेणी असं म्हणतात. श्रेणी म्हणजे एका श्रेणीमध्ये होणारी वाढ. ठीक आहे, त्याला असं श्रेणी असं त्यांनी नाव दिलेलं आहे. त्याच्यावरचे आपण डायरेक्ट क्वेश्चन बघून घेऊ आणि मग मी तुम्हाला सांगतो की त्यांना सोडवायची पद्धत काय असते ते. ठीक आहे, आता क्वेश्चन काही ह्या प्रकारचे असतात की 3, 7, 11, 15 आणि सेम असंच जर का चालत राहिलं, याला आपण जर का पहिलं पद म्हणालो फर्स्ट, याला सेकंड, थर्ड, फोर्थ, तर अशा प्रकारे 40वे जे कोणतं पद असेल, ठीक आहे, 40वे पद, तर त्या पदाच्या वेळेस हा अंक काय असेल. ठीक आहे, आता बघा मी काय म्हणालो, एका सरळ श्रेणीमध्ये वाढ होत गेलेली आहे. ठीक आहे, बघा आता यांच्यामध्ये वाढ कितीची दिसतीये, 3 आणि 7 मध्ये 4, समान प्रमाणामध्ये इथे पण 4, इथे पण 4, असं 4 4 4 4 करत 40वे जे कोणतं पद असेल, ठीक आहे, तर त्या पदाच्या वेळेस अंक कोणता असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, अशा वेळेस आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. ठीक आहे, तो फॉर्म्युला आधी लिहून घेऊ आपण. जर का त्यांनी आपल्याला लास्ट विचारलेलं असेल, लास्ट पद कोणतं आहे ते, ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला घेतो a प्लस n-1 इंटू d. ठीक आहे, जर का त्यांनी लास्ट आपल्याला पोस्ट विचारले पद, लास्ट पद जर का विचारलेले तर दादा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, पद. आता याच्यामध्ये काय ए हा काय आहे की फर्स्ट कुठनं सुरुवात झालेली आहे त्याची. ठीक आहे, पहिलं पद काय आहे, पहिल्या पदापासून आपण मोजायला सुरुवात करू शकतो. एन म्हणजे की त्यांनी कितवं पद विचारलेलं आहे. ठीक आहे, विचारलेलं पद कितवं पद विचारलंय आपल्याला, तर ते समजा आपण इथे हे असं दाखवू शकतो, कितवं पद विचारले ते. ठीक आहे, आणि डी म्हणजे की डिफरन्स, त्यांच्यामधला डिफरन्स काय. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपल्याकडे काय 4 हा डिफरन्स आलेला आहे. बरोबर आहे. बघा आता मग आता आपण ह्याच फॉर्म्युलामध्ये याला जर का बसवून घेतलं, ठीक आहे, तर कसं होईल. सेम फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या गोष्टी लिहून घ्या. मी थोडंसं हे खोडतो, एक्स्ट्राचे ॲरोज वगैरे, म्हणजे फॉर्म्युल्याच्याच खाली ठीक तुम्हाला लिहून दिलं जाईल. ठीक आहे, पहिलं पद काय आपल्याकडे 3. बरोबर आहे, पहिलं पद विचारलेलं तुम्हाला एच्या जागी तुम्हाला पहिलं पद लिहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर एन म्हणजे कितवं पद विचारले ते, तर आपण इथे 40 हा अंक घेतला, वजा 1 करायचा आहे, आणि डिफरन्स त्यांच्यामध्ये डिफरन्स किती येतो, तर आपल्याकडे डिफरन्स आपल्याला माहिती आहे की 4 आहे म्हणून. ओके, आता पदावली म्हणजे बॉडमॉसच्या नियमानुसार यांना सोडवत जायचं. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही 40 वजा 1 करून घेणार. बरोबर आहे, मग त्याला लगेच गुणाकार दिसतोय, तर गुणाकार पहिले होत असतो बेरजेपेक्षा, इथं बेरीज दिसते म्हणून मी बेरजेपेक्षा म्हणतो, बेरजेपेक्षा गुणाकार हा पहिले होत असतो आणि मग नंतर याची बेरीज होईल. बरोबर आहे. आता बघा 3 अधिक 40 वजा 1 म्हणजे 39. बरोबर आहे, गुणिले 4. आता लक्षात घ्या, सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला आता हे म्हणजे असं काही नाही, म्हणजे हे गुणाकार करूनही जमू शकतं, पण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की कुठल्याही अंकाला जर का 4 ने गुणायचं असेल तर त्या अंकाची 2 वेळेस डबल करायची. ठीक आहे, 39ला आपल्याला 4 ने गुणायचं आहे, 39 ची डबल किती होते 78, ही आपल्याला पटकन जमते. बरोबर आहे, आणि 78 ची डबल किती होते 156. राईट, म्हणजे ह्या ट्रिक्स आहेत. किंवा मग सिंपल आहे, याला जर का ह्या 39लाच फॉर एक्झाम्पल समजा इथेच ह्याच ठिकाणी शेवटी काय इथंच यायचं आपलं. ठीक आहे, 40चा गुणाकार मी 4 सोबत सुरुवातीला केला, तो किती आला 160. नंतर 1 सोबत गुणाकार केला, किती आला 4. हे उत्तर इथं दिसतंय का तुम्हाला. हे गुणाकाराच्या सोप्या पद्धती असतात. म्हणजे आता प्रत्येक वेळेस 39 गुणिले 4 केलंच पाहिजे गरजेचं नाहीये. आणि मग शेवटची टर्म काय असेल आपली 3 अधिक 156 बरोबर लास्ट 159. हे त्याचा आन्सर असेल. म्हणजे 40वे पद कुठलं असणार आहे
तर 159 असेल. ओके, आपण याच प्रकारातलं दुसरं क्वेश्चन बघूया. त्यांनी विचारलेले 6 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्ही जसं विचार करता तसं गिवन डाटा आपण लिहून घेऊ. ठीक आहे, ए म्हणजे काय, सुरुवातीचं पद. ठीक आहे, हां सुरुवातीचे पद. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करतो, एन विचारलेले पद. राईट, आणि त्यानंतर डी म्हणजे डिफरन्स, फरक. अरे फरक. राईट, आणि आपण एक लास्ट ठेवूया, जो आपण जे उत्तरच नेमकं काढतो आपण त्याला असं यस म्हणून दाखवूया. यस म्हणजे काय, तर शेवटचे पद. म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये जे 159 आलं होतं ते शेवटचे पद होतं. राईट, ठीक आहे. आता मला सांगा सुरुवातीचं पद याच्या ठिकाणी काय असेल. 6 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या किती विचारल्यात. ठीक आहे, आपल्याकडे पहिली संख्या कोणती आहे 3 अंकी, ती म्हणजे 100. 99 चालणार नाही, ती 2 अंकी आहे. 9 वर 9 99, ती त्या नाही चालणार, 100 चालेल. ठीक आहे, पण 100ला 6 ने भाग जातो का. ठीक आहे, 6 ने भाग जाण्यासाठी मी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये त्या लेक्चरमध्ये सांगितले. 6 ने भाग जाणार हे आपण कसं ठरवणार, जर का त्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी जर का भाग गेला तर आपण समजणार की त्या संख्येला 6 ने भाग जाणार. ठीक आहे, 100ला भाग जातोय का, आता ते बघा 100 अंक आहे. ठीक आहे, मला कळतंय 100ला 2 ने भाग जातो, पण 3 ने भाग जातो. हे कसं ओळखायचं की जर का अंकांची बेरीज ही 3 किंवा 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. ठीक आहे, आता 100 म्हणल्यानंतर 1001, तर 1 हा 3च्या पाड्यामध्ये कुठेच येत नाही, बरोबर आहे, तो नाही जमणार. 101 नाही जमणार, कारण की 101 म्हणजे बेरीज किती होतीये 2, बरोबर आहे. 2 3च्या पाड्यात येत नाही, त्याच्यामुळे हे पण नाही जमणार. 102 येतंय का ते बघूयात. ठीक आहे, 102 बघा आता 1 आणि 0 1 आणि 2 3. ठीक आहे, यांची बेरीज करायची ह्या अंकांची. 0 द्या सोडून, 1 आणि 2 3, 3च्या पाड्यात 3 येतं, त्याच्यामुळं हा भाग जाणार, बरोबर आहे. आणि 102ला बरं इथे तर हा 2नी पण भाग जाणार नव्हता. ठीक आहे, ते जर सोडून, सो 102 आता 2नी तर भाग जातो कारण की समसंख्या आहे म्हणून, बरोबर आहे. 3ने पण भाग जातोय कारण की अंकांची बेरीज 3च्या पटीत येते म्हणून. राईट, सो मग आपण पहिलं पद हे 102 ठेवू शकतो. ठीक आहे, ते ठेवून घेऊ आपण. ठीक आहे, आपल्याला काय विचारलेलं पद सांगायचं आहे. ठीक आहे, विचारलेलं पद आपल्याला माहितीच नाहीये की कितवा अंक आहे किंवा कितवी संख्या असणे. लास्ट जी काही भाग जाणारी संख्या आहे ती कितवी हे आपण सांगू शकतो का, नाही, तेच आपल्याला मोजायचं इथे. ठीक आहे, फरक कितीचा सांगितलं त्यांनी आपल्याला, 6चा. 6 ने भाग जाणारी संख्या म्हणजे दर 6 नंतरच ती संख्या येत राहील, बरोबर आहे. हे इथे लॉजिक आहे. आणि शेवटचे पद, आता शेवटचे पद म्हणजे काय, तर 6 ने भाग जाणारी शेवटची 3 अंकी संख्या. शेवटची 3 अंकी संख्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे. 999 चालणार नाही कारण की शेवटी काय 9 आहे, बरोबर आहे. 999 मध्ये शेवटचा अंक हा काय 9 आहे, तो विषम आहे. 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. मग आपण काय घेऊ 998. राईट, 2 ने भाग जातोय पण 3 ने जातोय का ते चेक करू. हे बघा 9 आणि 9 18, 18 आणि 8 26, 3च्या पाड्यामध्ये 26 येत नाही, त्याच्यामुळे 3 ने भाग जाईल का, नाही जमणार. 997 जमेल का, याला तर 2नेच भाग जाणार नाही, ही पण नाही जमणार. मग 996 जमेल का, बघा 2 ने भाग जातोय का, जातो, कारण की एकक स्थानी 6 अंक आहे, बरोबर आहे. आणि समसंख्या आहे त्याच्यामुळे 2 ने भाग जाईलच. 3 ने भाग जातोय का, यासाठी काय करायचं 9 अधिक 9 अधिक 6 हे करायचं. ठीक आहे, 9 आणि 9 18 आणि 6 24, 3 ने भाग जातो, म्हणजे ह्या संपूर्ण संख्येला 6 ने डोळे झाकून भाग जाणार. ओके, ठीक आहे. मग आपल्याला आता शेवटचं पद पण भेटले, ते किती भेटले 996. ठीक आहे.
996 आणि विचारलेले पद तर ते तर आपल्याला विचारलेले, सॉरी हेच आपल्याला काढायचं इथे क्वेश्चन मार्क. ओके, सो मग परत एकदा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, इकडे आपण शेवटचं पद लिहितो a अधिक n वजा 1 आणि इंटू मध्ये डिफरन्स. ठीक आहे, हा डी आहे. राईट. सो शेवटचं पद आपल्याला माहिती आहे किती आहे, 996. राईट. त्याच्यानंतर सुरुवातीचं पद 102. n आपल्याला विचारलाय त्याच्यामुळे इथं आपल्याला काही करता येणार नाही, पण डिफरन्स कितीचा सांगितलाय त्यांनी, 6चा सांगितलेला आहे. बरोबर आहे. आता आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिले ह्या 996 मधनं 102 वजा करून घेऊ. ठीक आहे, हा जो बरोबरीच्या इकडे हा 102 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे जाईल. बरोबर आहे, जो इकडे आहे तो इकडे जाईल. इथं कशामध्ये येतो, अधिक मध्ये. कुठलेही त्याच्या समोर चिन्ह नाही म्हणजे ते अधिकच पकडतो आपण. अधिक इकडे वजा होऊन जाईल म्हणजे किती होईल ते 894. बरोबर आहे. आता काय येईल, n-1 इंटू 6. बरोबर आहे. आता आपण पुढची क्रिया काय करत असतो, तर पुढची क्रिया यामध्ये काय करणार, 894 ला छेदस्थानात 6 घेणार. आता हे 6 कुठून आले, हे जे गुणाकारामध्ये इथे 6 आहेत कुठे आहेत, ते बरोबरच्या इकडे आहेत, इकडच्या साईडला आहेत. बरोबर आहे. ते आपण बरोबरच्या पलीकडे जर का टाकले तर त्याचं चिन्ह बदलणार. राईट. म्हणजे इथे गुणाकारात जे 6 आहेत हे इकडे भागाकारामध्ये 6 येतील आणि उरलं किती मग आता इकडच्या साईडला n-1. ठीक आहे. 6 ने जर का आपण याला भाग दिला तर आन्सर येतोय 149. राईट, 149. आता तो देऊन बघा किंवा मग मीच देऊन पाहतो. ठीक आहे. 6 उरले किती, 2. इथे 2 लिहितो आपण. बरोबर आहे. नंतर साइन चोक 24 उरले इथे 5 आणि 9 सख 54. 149 हे किती आहे, n-1 च्या बरोबर आहेत. मग n ची व्हॅल्यू किती झाली, 149 प्लस 1 म्हणजेच किती, 150. ओके, येतं लक्षात. आता हे कॅल्क्युलेशन मला तुम्हाला प्रत्येक करून दाखवावं लागतं, म्हणून आपल्याला तुम्हाला समजून सांगण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण जेव्हा एकदा तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करताल आणि तुम्ही मनातल्या मनामध्ये सगळे कॅल्क्युलेशन करताल तेव्हा तुम्हाला नक्कीच वेळ कमी लागणार आहे. ओके, आपण आता पुढचं गणित बघूया. ठीक आहे. एच्या बँकेमध्ये 8000 बचत आहेत, तो दर महिन्याला 300 बँकेत जमा करत असेल तर 21 महिन्यांनंतर त्याचा एकूण बचत किती असेल. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीचं पद काय आपल्याकडे, 8000. राईट. आपल्याला n दिलेला आहे का, कितवा पद कितवं वगैरे असं दिलंय का त्या पटीमध्ये, तर दिलंय 21 दिलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर डिफरन्स दिलाय का, प्रत्येक वेळेस कितीने वाढतोय वगैरे, तर तो किती दिलाय, 300. ठीक आहे. आणि विचारलेलं काय आपल्याला, लास्टवाला पद. ठीक आहे. म्हणजे शेवटी किती असेल ती जमा सगळी वगैरे, तर इथे हा क्वेश्चन मार्क आहे. राईट. सो लगेच आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकून घेऊ शकतो. फॉर्म्युला आता प्रत्येक वेळेस लिहिणार नाही मी इथून पुढे, पण आता एकदा लिहून देतो तुम्हाला, a अधिक n-1 गुणिले d. राईट. हे किती आहे, 8000 अधिक 21-1 गुणिले 300. राईट. हे तुम्हाला दिलेलं आहे. सो आता गुणाकार साधा सरळ सोपा आहे, क्वेश्चन पण फार सोपा आहे हा. 8000 सुरुवातीला जशाल तशी घेऊ, पहिले यांचं करून घेऊ. इथे किती येईल, 20 गुणिले 300 म्हणजे किती झाले, हेच किती झाले, गुणाकारामधले 3 शून्य एकत्र लिहून घेतले आणि उरलेल्या संख्यांचा गुणाकार, 6. आणि हे इथे 8000 किती झाले, 14000. तर 21व्या महिन्यात त्याचे 14000 तिथे जमा झालेले असतील. ठीक आहे. आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया.
ए पहिल्या दिवशी 4 मिनिटे सलग धावतो, तो प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 3 मिनिटे जास्त धावतो, तर धावण्याचा कालावधी 67 मिनिटे होण्यासाठी किती दिवस लागतील? बघा लक्ष द्या. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, ए पहिल्या दिवशी 4 मिनिटे धावतो, ठीक आहे. आता हे 4 मिनिटे हा काय झाला आपला ए, बरोबर आहे. तो प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 3 मिनिटे जास्त धावतो, हा काय झाला आपला डिफरन्स झाला, कारण की प्रत्येक वेळेस ती गोष्ट वाढते 3-3 मिनिटं. ओके. त्याच्यानंतर त्याचा कालावधी 67 मिनिटे होण्यासाठी, म्हणजे काय, कालावधी वाढत जाऊन 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 शेवटी सगळ्यात किती 67 मिनिटं झाली पाहिजे त्याची, त्याच्यासाठी किती दिवस लागतील. म्हणजे आता किती दिवस म्हणजे आपल्याला त्यांनी एन विचारलेला आहे, ठीक आहे. नाही तर तुम्ही 67ला एन समजताल तर ते नाही होणार. इथे मिनिटं वाढत वाढत जाऊन, म्हणजे ती संख्या 4 वरची 3 ने वाढत वाढत जाऊन जाऊन 67 होते, 3 ने वाढत जाऊन, ठीक आहे. म्हणजे हा काय झाला तुमचा यस झाला, शेवटचं पद झालं, राईट. फॉर्म्युल्यामध्ये लिहून घेऊ आपण 67 बरोबर 4 अधिक विचारलाय आपल्याला एन आणि डिफरन्स कितीचा आहे 3चा, राईट. सेम 67 मधनं 3 काढून घेऊ, आपला 67 मधनं 4 काढून घेऊ, उरले किती 63. हा 3 इकडे गुणाकारामध्ये आहे पलीकडे, तो अलीकडे येऊन भागाकारात येईल इथे, मग इथे काय येईल n-1, ठीक आहे, n-1. आता किती आलं 21 n-1, राईट. सो n म्हणजे किती येणार मग आता 22. कसं, तर हा जो -1 आहे हा इकडे जाऊन +1 होणार, 21 आणि 1 22. तर कितव्या दिवशी 22व्या दिवशी त्याचा कालावधी 67 मिनिटं हा होईल. ओके. पुढच्या याच्यामध्ये आपण पूर्णतः सगळ्या गोष्टी मिळून, म्हणजे आता ही जी सिरीज आहे, ठीक आहे, 4 मिनिटं, मग 3 निवडून 7 मिनिटं, 11 मिनिटं, 10 मिनिटं वगैरे, हे असं सगळे वाढून वाढून त्यांनी टोटल किती मिनिटे तो धावला, अशा टाईपचे गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.